सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। शेतपंप, ट्रॅक्टर ट्रॉली व बुलेट चोरी करणारी टोळी जेरबंद। सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी व नदीकाठावरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारींच्या चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरी करणारी टोळी जेरबंद केली। या कारवाईत सुमारे 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला होता। दरम्यान पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शेतपंप चोरी करणारे आरोपी रात्रीच्या सुमारास सिन्नर बस स्थानक परिसरात येणार असल्याचे समजले। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी सिन्नर तालुक्यासह परिसरातील विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी जाऊन शेतपंप चोरी केल्याची कबुली दिली आहे। तसेच त्यांच्या साथीदारांच्या मदतीने निफाड परिसरातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि कोपरगाव येथून बुलेट मोटरसायकल चोरी करून कमी किमतीत विक्री केल्याचेही उघड झाले। या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून काही साथीदार फरार आहेत। फरार आरोपींवर नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरी व दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदर कारवाईत सिन्नर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून या टोळीमुळे घडलेल्या अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। नाशिक लोकशाही न्यूज, सिन्नर।